नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील सावळ्या गोंधळाबाबत जोरदार तासेरे ओढले आहेत. नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षा घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत गजानन काळे यांच्या समवेत मनसे नगरसेवक अभिजित देसाई आणि मनसेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळा सुरू होऊन 17 जुलै उजळूनही अद्याप नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. मागील 2 वर्षात 4 ते 6 महिने उशीर गणवेश पुरवठा करणाऱ्या मफतलाल या कंपनीलाच मुदतवाढ देऊन सदर कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या मफतलालवर गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी मनसेचे गजानन काळे यांनी केली आहे. मुळातच 15 जून पासून महाराष्ट्रातल्या आणि नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महानगरपालिकेच्या सुद्धा 80 शाळा सुरू झालेल्या आहेत. 15 जूनला कुणालाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही आहे. या संदर्भात आवाज उठवल्यानंतर सभागृहातले नेते सांगतात की 15 जुलैपर्यंत कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिका शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळेल. आज 17 जुलै आहे. 10% सुद्धा महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. मफतलाल नावाचा जो कंत्राटदार, यांचा लाडका कंत्राटदार आहे, ज्याने मागच्या 2 वर्षामध्ये 4 ते 6 महिने उशिरा गणवेश दिलेले होते, त्यालाच मुदतवाढ देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करण्याचा प्रयत्न झाला. आमची मागणी आहे या माध्यमातून की या मफतलालवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्टेड करावं. जर पुढच्या आठवड्यामध्ये जर हे गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही जोरदार आंदोलन करणार. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेतील शाळांचे फायर ऑडिट झालेले नाही. त्यातच नवी मुंबईतील शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा नर्सरी वर्ग सुरू करण्यात आलाय. मात्र 57 शाळेतील केवळ 128 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानं सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबईकरांची माफी मागून हे धोरण गुंडाळावे अशी मागणी शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळांचं ऑडिट झालं नाही, हे माहितीच्या अधिकारात आम्हाला माहिती मिळाली होती. आज अत्यंत धक्कादायक असं विधान मी करतोय की फायर डिपार्टमेंट नवी मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण विभागाला पत्र पाठवतंय की आपण त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून फायर ऑडिट करा, आम्ही हे फायर ऑडिट करणार नाही. याचा अर्थ नवीन कुठली तरी कंपनी परत एकदा स्थापन करायची, त्या कंपनीला कंत्राट द्यायचं. आमचा पूर्ण संशय आहे फायर डिपार्टमेंटमधल्याच अधिकाऱ्यांच्या कंपन्या असतात, त्याला कंत्राट कसं मिळावं याच्यासाठीचे हे सगळे उद्योग आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट या शिक्षण विभागाची अत्यंत गाजावाजा करून सभागृह नेत्यांनी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सरसकट इंग्रजी शिकवण्याचं जे धरसोड धोरण अवलंबलं होतं त्याला नवी मुंबईकरांनी नकार दिला आहे. 57 शाळांमध्ये फक्त 128 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. प्रत्येक शाळेमध्ये 10 आणि 15 आणि जास्तीत जास्त 20च्या वर विद्यार्थी नाही आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी 20 तारखेला होणाऱ्या महासभेत नाक घासून नवी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे आणि हे धोरण गुंडाळलं पाहिजे अशी मागणी आम्ही करतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.